आणि एक महत्त्वाची अपडेट, अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटर नंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी पोलिसांनी हे ठरवून केलेलं कृत्य वाटत नसल्याचं म्हटलंय। पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्या असाव्यात असं प्रदीप शर्मा यांचं म्हणणं आहे। संजय शिंदे यांना कायद्याने अधिकार दिले असावेत असंही त्यांनी म्हटलंय। प्रदीप शर्मा यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। आपल्यासोबत आहेत प्रदीप शर्मा, जिथे एन्काउंटर म्हटलं की तुमचं नाव आधी येतं, एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून खरं तर तुमची ओळख। बदलापूर घटनेमध्ये जो आरोपी अक्षय शिंदे आहे त्याला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गाडीमध्ये स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असं सगळं जे FIR मध्ये त्यांनी नमूद केलंय, काय वाटतं तुम्हाला? तथ्य वाटतं याच्यात? हो, मला वाटतं जे झालंय जसं झालंय तसंच येते, कारण त्याच्यात काही कोणाचं इंटेन्शन नाही आहे। त्याला येत असताना त्याला माहिती आहे की आता या केसमध्ये आपण अडकलोय, तर आयुष्यभर कधी बाहेर निघणार नाही आहे। मग त्याने प्रयत्न केला रिव्हॉल्वर खेचून, असं मला तरी वाटतं। पण या सगळ्या विषयामध्ये आता जे अधिकारी खरं तर एन्काउंटर स्पेशालिस्ट किंवा एन्काउंटर करणारे अधिकारी म्हणून अनेकांची नावं आहे, ज्याच्यात अग्रही नाम तुमचं येतं, तर याच्यामध्ये संजय शिंदे किंवा निलेश जे मोरे होते API, हे कधी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून समोर आलेत यांची कारकीर्द? तुमच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी पदवी कोणालाच नसते। एन्काउंटर हा एक ॲक्सिडेंट असतो, अचानक होत असतो। त्याला कुठलाही वरिष्ठ, कुठलाही कनिष्ठ, कुठलीही ऑर्डर, कुठल्याही CRPC, कुठल्या IPC मध्ये म्हटलं नाही की एन्काउंटर म्हणजे कोणाला मारा। हां, पॉवर्स दिले आहेत की स्वसंरक्षणार्थ तुम्ही स्वतःचा जीव वाचवायचा असेल, समोरचा तुमच्यावर बळाचा वापर करत असेल, फायरिंग करत असेल, तर तुम्ही फायरिंग करू शकता इन सेल्फ डिफेन्स, तशी तरतूद कायद्यात आहे। पण एन्काउंटर एज सच स्पेशलिस्ट असं काय पदवी किंवा कोणाला उपाधी किंवा कोणाला नसतं, हे सगळं मीडिया क्रिएशन आहे। आता संजय शिंदे तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी काय कधी कुठलं एन्काउंटर एज सच कधी केलं नाही आहे। तो स्टेट पोलिसिंग करणारा ऑफिसर आहे, तो माझ्यावर होता। इक्बाल कासकरला आम्ही पकडायला गेलो होतो नागपाड्यामध्ये, तो आम्ही माझ्या बरोबर गाडीत होता। इक्बाल कासकरला मी कसं पकडलं आता तो प्रश्न नाही इथे, पण ही इज अ नाईस ऑफिसर। हे काय ठरवून केलेलं कृत्य मला वाटत नाही, आणि त्यांनी जे झालंय ते एकदम चांगलं झालंय। तुम्ही जरी म्हणत असाल चांगलं झालं, तरी या विषयावर अनेक वेगळ्या प्रकारचे आरोप समोर येत आहेत। म्हणजे ते रिव्हॉल्वर, सर्व्हिस रिव्हॉल्वर खरं तर सील असतं किंवा त्याला सेफ्टी लॉक सुद्धा असतं, किंवा असा कसा कोणी एखादा शेजारी बसलेला माणूस ते हिसकून घेऊ शकतो, आणखीन ते फायर करू शकतो, म्हणजे की योग्य ती काळजी घेतली गेली नाही का, असे अनेक आरोप होत आहेत। आता तुम्हाला सांगतो, रिव्हॉल्वर असेल, सर्व्हिस रिव्हॉल्वर म्हणतो, 2 टाईप असतात। पोलीस ऑफिसरकडे 2 टाईपची हत्यार घेतात, एक पिस्टल घेतात आणि एक रिव्हॉल्वर असतं। तर रिव्हॉल्वर असेल तर त्याच्या सेफ्टी लॅच, सेफ्टी लॉक असं काही नसतो, हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो। तसं काय सेफ्टी लॉक वगैरे त्याच्यात काही नसतो रिव्हॉल्वरमध्ये। रिव्हॉल्वरमध्ये आपण गोळ्या भरलेल्या असतात, आपलं कमरेला लावलेलं असतं, आपण खेचतो, ट्रिगर ओढला तरच ते फायर होतं, सेफ्टी लॉक वगैरे काही नसतो। या घटनेची जी FIR नोंद झालेली आहे, संजय शिंदे ज्यांनी फायर केलं होतं, पोलीस निरीक्षक, त्यांनीच या FIRची फिर्यादी आहे। त्यांनी असं म्हटलं की त्या झटापटीतनं ते लॉक ओपन झालं, आणखीन त्याने शिव्या देत आरडाओरडा करत गोळीबार केला, आणखीन त्याला स्वतःला शंका होती की मला कुठे नेताय म्हणून, अशा प्रकारचं FIR मध्ये नमूद केलेलं आहे। नाही, मग ते रिव्हॉल्वर पिस्टल असणार, पिस्टलमध्ये सेफ्टी हे असतं, रिव्हॉल्वरमध्ये नसतं। मी काय FIR वाचला नाही आहे, पण रिव्हॉल्वर असेल तर त्याच्यात ते हे असतं, लॉक असतं। आपण असं म्हणतो ना की एन्काउंटर, आता ठीक आहे, म्हणजे ते कायद्यामध्ये कोणती अशी तरतूद नाही किंवा एन्काउंटर आपण असं म्हणतही नाही, पण या सगळ्या विषयामध्ये फेक एन्काउंटर, जसा एन्काउंटर हा शब्द प्रचलित झाला, तसाच फेक एन्काउंटर हा सुद्धा शब्द प्रचलित झाला। तुमच्यावर सुद्धा अनेक आरोप होते, तर अशा प्रकारचं सुद्धा फेक एन्काउंटर झालं असेल? आता मी सांगतो तुम्हाला, जो काम करतो ना त्याच्यावरच एलिगेशन्स होतात। आता ते संजय शिंदेनी काय केलं नसतं, त्याला पळून जाऊ दिलं असतं
काही झालं नसतं. मग मीडिया सगळी पब्लिक, जी अपोजिशन, जे काय ऐकतोय मी, जे टी व्ही बघतोय, ते सगळे त्याच्या मागे लागले असते का याला का रिव्हॉल्वर गुंडाला दिलंय का कमरेत लावायला, काढायला दिलं नाही का. आता त्यांनी त्याचा आपल्या अधिकाराचा वापर केला. पळून जात असेल तो, कोणातरी रिव्हॉल्वर त्यांनी खेचलं, स्नॅच केलं आणि त्यांनी फायर केलं, हे जे काय मी टी व्हीमध्ये बघतोय त्याप्रमाणे. मग त्यांनी स्वसंरक्षणार्थ आपल्या अधिकाराला वाचवण्यासाठी तो निलेश मोरे जो आहे त्यांनी फायरिंग केलं असेल असं मला वाटतं. निलेश मोरेवर अक्षय शिंदेने फायर केला, निलेश मोरेचं रिव्हॉल्वर खेचून, आणि ती एक त्याच्या मांडीत गोळी घुसली. नंतर मग दुसरे संजय शिंदे जे पोलीस अधिकारी होते त्यांनी त्यांचं वेपन काढून त्याच्यावर फायर केला, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारचा घटनाक्रम आणि ही माहिती सगळी समोर येते. या सगळ्या विषयामध्ये विरोधकांनी अनेक आरोप केले. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी त्या आरोपांचं खंडन करताना म्हटलं की ज्या आरोपीला फाशी द्या असं म्हणत होते विरोधक, आता त्याच्याच मृत्यूवर शंका उपस्थित करताय. काय सांगाल? पब्लिक आउटक्राय होता. 10 तास रेल्वे बंद केली होती बदलापूर वासियांनी. तर नॅचरली त्यांना जस्टिस मिळालं असं पब्लिकला वाटतं. तर त्यांना वाटतं की संजय शिंदेनी केलेली कारवाई योग्य आहे. ॲज अ पोलीस ऑफिसर, एक्स पोलीस ऑफिसर, मी सांगतो की त्यांनी जे काय फायरिंग वगैरे केलं असेल ते सेल्फ डिफेन्समध्ये केलं असेल आणि तो त्याला अधिकार कायद्याने दिलेला आहे, त्याचा त्यांनी वापर केला. आणि लोक काय म्हणतात, विरोधी पक्ष काय म्हणतं ते जाऊन द्या, पण पोलीस हे लॉ अँड ऑर्डरसाठी असतं, पब्लिकच्या सेफ्टीसाठी असतं. आणि त्याचा काय इंटेन्शन त्याच्यात आहे ते संजय मोरेचा, निलेश मोरेचा, असं कोणाला काही वाटत नाही. एक अपोज करायचा म्हणून विरोधी पक्ष अपोज करत असेल, त्यांनी एकदम चांगली कारवाई केलेली आहे, त्याला रिवॉर्ड द्यायला पाहिजे, त्याला गॅरंटी मिळत द्यायला पाहिजे. स्वतःचा सहकार्याचा जीव त्यांनी, स्वतःचा जीव त्यांनी वाचवलाय. एकंदरीत संजय शिंदे जे पोलीस निरीक्षक आहे त्यांनी जो गोळीबार केला, म्हणजे जे सेल्फ डिफेन्ससाठी फायरिंग केला, हा दावा केला, त्याचं तुम्ही समर्थन करताय? डेफिनेटली मी समर्थन करतो, दोन्ही हात वर करून समर्थन करतो. धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल.